नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन 2025 ची जाहिरात आली. ग्रुप बी ची जाहिरात आली. दोनच पदांसाठी आली होती, एसटी आणि एएसओ ला. त्या जागा होत्या एसटीच्या 279 आणि एएसओच्या 282 पदांची जाहिरात होती. पण कालावधी नेहमी एक व्हिडिओ पण घेतला होता की काही दिवसानंतर तुम्हाला अजून जागा ऍड होतील. त्यामध्ये पीएसआयच्या झाल्या का एस झाल्या. पीएसआयच्या आत्ता जागा आल्या 392 पदांच्या. आता फॉर्म काही विद्यार्थ्यांनी भरला होता, काही विद्यार्थी भरत होते, काही विद्यार्थ्यांना भरायचा होता. आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा प्रश्न आहे की सर पीएसआय जागा आता ऍड झाल्या 392. आम्ही ऑलरेडी आधीच फॉर्म भरून टाकला होता, मग आम्ही परत फॉर्म भरावा का? त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतो. दुसरा मुद्दा, अजूनही पीएसआयच्या जागा ज्या आता ऍड झाल्यात त्यानंतरही अजूनही जागा ऍड होणार आहे. कोणत्या? तर त्या आहे एएसओच्या. एएसओ जागा ऍड होणार आहे. यस, एएसओची पण बातमी तुम्हाला मी आज उद्यामध्ये देतोच की ती जागा रिक्त आहे. सो त्या पण जागा ऍड होतील. तिथे पण विचार केला जातो का? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सेपरेट फॉर्म भरायचा का नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. दुसरा मुद्दा, तुम्ही फॉर्म भरताना काळजी घ्या. आता पीएसआय सारखं पद आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की सर आम्ही तो फॉर्म भरून टाकला. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरला, जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये सगळी माहिती भरली बघा, त्यामध्ये उंची असतं, वजन असतं, चेस्ट असतं, नाही का, हे सगळं प्रॉपर भरणं गरजेचं आहे. कारण पीएसआयला तुम्हाला शारीरिक पात्रता लागते. शारीरिक पात्रता असेल तर तुमचं कन्सिडरेशन होतं पीएसआयला. सो फॉर्म भरताना काळजी घ्या. ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनी पण हा व्हिडिओ बघा, ज्यांना भरायचे त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, आता याबद्दल पाठीमागे पण व्हिडिओ मी घेतला, आता 3-4 दिवसापूर्वीच व्हिडिओ घेतला. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी शारीरिक पात्रतेबद्दल सांगितलं. आणि फॉर्म ज्यांनी भरला त्यांनी प्रोफाईल डाउनलोड करून चेक करा की तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये तुमच्या शारीरिक पात्रतेबद्दलची माहिती प्रॉपर टाकलेली आहे का, म्हणजे उंची प्रॉपर टाकली का, चेस्ट प्रॉपर टाकलेली आहे का, एकदा व्यवस्थित बघून घ्या. ओके, आता मेन प्रश्न तुमचा जो आहे की अगोदर फॉर्म भरला एसटी एएसओ साठी, मग पीएसआय साठी पुन्हा फॉर्म भरावा लागणार का याबद्दल आता काही विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल, त्यांसाठी व्हिडिओ नाहीच आहे. जे नवीन विद्यार्थी पहिल्यांदा फॉर्म भरतायत, ज्यांना कन्फ्युजन आहे, कन्फर्म नाही आहे की सर भरायचं की नाही भरायचं, कारण असं लिखित डायरेक्ट असं वाक्य लिखित तर तुम्हाला ऍडमध्ये टाकलेलं नाही त्यांनी. ऍडमध्ये वाक्य टाकले पण त्याचा अर्थ काय समजून घ्यायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. ओके, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ. सो तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगतो की इग्नाइट अकॅडमीकडनं बॅचेस लॉन्च झाले. बघा, बॅचेस महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे, पण क्वालिटी बॅचेस तुम्हाला फार महत्त्वाचे, ज्या रिझल्ट ओरिएंटेड असतील. आता यामध्ये तुम्ही आम्हाला प्रत्येक फॅकल्टीचे डेमो लेक्चर आम्ही दिले. तुम्ही इतरत्र कुठेही बॅच विकत घ्या, पण तिथे पहिले डेमो लेक्चर चेक करा. कोण फॅकल्टी कोणत्या विषयाला कशी शिकवते, टेस्ट सिरीज कशी असते, क्वालिटीची आहे का, नोट्स क्वालिटीचे आहेत का, टीचिंग टू द पॉइंट आहे का, एक्झाम ओरिएंटेड आहे का, हे पण फार महत्त्वाचं आहे. नाही तर 1 रुपयापासून 200 रुपयापर्यंत, 1000 रुपयापर्यंत, 5, 10, 25 हजारापर्यंत पण बॅचेस आहेत. पण डिपेंड करतं. मार्केटमध्ये आपण गेलो तर कपडे घ्यायला, एक कपडा सेम कलरचा कपडा आहे तो तुम्हाला मिळतो 200 रुपयात, सेम कपडा मिळतो तुम्हाला 2000 रुपयात, सेम कपडा तुम्हाला मिळतो 12,000 रुपयात. सो डिपेंड करतं तो किती दिवस चालणार आहे आणि त्यातनं तुम्हाला तुमचं जे लुकिंग आहे ते किती छान येणार आहे. सो क्वालिटी मटेरियल तुम्ही नक्की घ्या. मला काय सांगायचं तुम्हाला समजलं असेल. सो यामध्ये बी आणि सी प्री एक्झामची पण बॅच आहे आणि तुम्हाला ग्रुप बी आणि सी ची प्री प्लस मेन्सची पण बॅच, दोन्ही बॅच अवेलेबल आहे. ग्रुप बी आणि सी ची 5,999 प्रिलिमची बॅच आहे आणि प्रिलिम प्लस मुख्य 6,999 ची बॅच आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी टू द पॉइंट शिकवणे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, पीवायक्यू सेशन अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज पडणार नाही. टू द पॉइंट शिकवणारी टीम यांचे सगळे डेमो लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहे, चेक करून घ्या. आणि बॅच घ्यायची असेल ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला माहिती असेल 21 ऑगस्ट, म्हणजे फक्त 3 दिवस अजून शिल्लक आहे. नसेल भरत तर फॉर्म भरून टाका. आता यामध्ये जाहिरातीत काय सांगितलेलं आहे, तुम्ही काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये काही पॉईंट सांगितलंय. सो रिपीट ते पॉईंट कदाचित असू शकतात. बघा, 4 नंबरचा पॉईंट आहे, त्यामध्ये 4.2 आणि 4.1 पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या नुसार बदल होण्याची शक्यता आहे. जसं की आता पीएसआय जागा ऍड झालेल्या आहेत, त्यांनी यात पण ते सांगितलं आहे की प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गामधील, जसं की पीएसआयच्या ऍड झाल्या, आता नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. झाल्या पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून. आता पूर्वपरीक्षा तुमची कधी बरं? पूर्वपरीक्षा 9 नोव्हेंबरला आहे, म्हणजे 9 नोव्हेंबरला एक्झाम असणार आहे आणि याचा रिझल्ट आपण असं म्हणूया की जानेवारी 2026ला लागेल. 2026ला काय लागेल? तुमचा रिझल्ट लागेल प्रिलिमचा, बरोबर आहे, प्रिलिमचा. मग हा रिझल्ट लागीपर्यंत जर एमपीएससीकडे मागणीपत्र येत गेली, आरक्षणात बदल होत गेला तर तो बदल ते करणार आहेत. म्हणजे जसं की एसटीआयला ओपनची जागा नाही आहे, जर तो आरक्षणात बदल झाला तर बदल होऊ शकतो. कधीपर्यंत? निकाल लागेपर्यंत. अंदाजित आहे, एक्झाम तर 9 नोव्हेंबर आहे, निकाल अंदाजित आहे की जानेवारीमध्ये लागेल तुमचा. सो तोपर्यंत बदल होऊ शकतो. जागा वाढू पण शकता, कमी पण होऊ शकता, आरक्षणात बदल होऊ शकतो. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा, या पॉईंटमध्ये बरेचसे मुद्दे आहेत, त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे बघा.
पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे जसं की आता PSI आलं, ASO पण येणार आहे, प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, बघा काय पद आरक्षित नसल्यामुळे, जसं की ST ओपनला जागा नाही म्हणून मी फॉर्म भरला नाही सर, असं होऊ शकतं तुमचं म्हणणं आहे बरोबर. पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे, जसं की सर माझ्या कॅटेगरीला पदसंख्या कमी आहे किंवा PSIच्या जागाच आल्या नव्हत्या, आता जागा आल्यात, किंवा ASO 3 जागा आहेत सर, कशाला फॉर्म भरायचा मग, या कारणास्तव काही विद्यार्थी म्हणू शकतात जागा कमी आहे आम्ही फॉर्म भरला नाही, सो तो पण मुद्दा आहे. अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे, आता नव्हता ना PSI, ASO पण नाही, ASO येऊ शकतो, संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. सो आत्ताच फॉर्म भरताना प्रॉपर भरा. ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी पण चेक करून घ्या की दिलेली माहिती PSIच्या संबंधित शारीरिक पात्रतेमध्ये बसते का. PSIच्या ज्या पात्रता आहे, वयोमर्यादा, त्यानंतर तुमचं कॅटेगरी असेल, त्यानंतर तुमचं एज्युकेशन असेल आणि शारीरिक पात्रता, हे सगळे प्रॉपर चेक करून घ्या. असेल ओके तर मग काही प्रॉब्लेम नाही, फॉर्म परत भरायची गरज नाही. एकदा फॉर्म भरल्यानंतर त्या ऍड बघा, आता तुम्ही फॉर्म एकदा भरलाय बरोबर, फॉर्म एकदा भरलाय, आता हा फॉर्म भरल्यानंतर सुरुवातीला ASOच्या जागा होत्या, नंतर STIच्या जागा होत्या, आता ऍड झाल्या तुमच्या PSIच्या आणि नंतर ऍड होतील तुमच्या कदाचित SRच्या बरोबर, SRच्या आणि ASOच्या अजून जागा ऍड होणार पाहिजे, अजून जागा ऍड होणार. ह्या नंतर जरी ऍड झाल्या, आता फॉर्म भरण्याची डेट आहे 21 तारखेनंतर हे ऍड झाले, 21 ऑगस्ट नंतर ह्या जागा जरी ऍड झाल्या ना तरी तुमचा विचार ह्या सगळ्या जागांसाठी केला जातो, त्यासाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही. पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला असं विचारलं गेलं की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा नाही, कंबाईन ग्रुपसाठी तुम्ही फॉर्म भरलाय, मग कंबाईन ग्रुपमध्ये किती पदं येतात, हे 4ही पदं येतात, त्याच्या जागा कमी होऊ वाढू एक्स्ट्रा येऊ काही होऊ, ह्या 4ही जागांसाठी 4ही पदांसाठी तुमचा विचार केला जाणार. म्हणजे आता जर जागा बघितल्या, पहिल्या होत्या तुमच्या 282, आता जाहिरातीमध्ये परत किती झाल्या 300 आय थिंक सो 392, ह्या सगळ्या पदांसाठी तुमचा विचार 100% जाणार आहे. नंतर SRचे जरी ऍड झाला त्यासाठी सुद्धा तुमचा विचार केला जाणार, सेपरेट परत फॉर्म भरायची गरज नाही, फॉर्म भरू नका. ज्यांनी अजूनपर्यंत भरला नाही त्यांनी भरून टाका. लक्षात घ्या, फक्त PSIलाच एज लिमिट कमी, बाकी सगळ्या पदांना एज लिमिट 38-43 ओपनचा आहे. सो लक्षात घ्या, PSIला एज लिमिट कमी म्हणजे कमी वयाच्या मुलांचे वयाची मुलंच फक्त PSIला ऍप्लिकेबल आहे. सो इथे कॉम्पिटिशन तुलनेने कमी आहे. STI, ASO, SRला 43 वयापर्यंत 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणारे मुलं आहेत, पण इथे तुम्हाला 34 वर्षापर्यंतच फॉर्म भरायचा, 31 वर्षापर्यंतच फॉर्म भरायचा. तुलनेने कॉम्पिटिशन इथे कमी आहे. सो PSIची तुम्ही जर तयारी करत असाल ना जबरदस्त करा, कारण कॉम्पिटिशन कमी लागणार आहे. हा एक मात्र नक्की की फिल्मचा कट ऑफ हा मात्र सगळ्यांचा सारखाच लागणार, हे पण लक्षात घ्या. दुसरं काय की MPSC स्कीम ऑफ एक्झाम तुम्ही जर चेक केली, तुम्ही इथे बघू शकता बघा, ऍड तेव्हा काय पूर्व परीक्षा ह्या चौघांची एकत्रित होते बघा. ऍड 2025ची एक्झाम होणार 9 नोव्हेंबरला, रिझल्ट तुमचा फेब्रुवारीमध्ये लागणार आहे, त्यांनी अंदाजित दिली बघा महिना. आणि तुमची मुख्य परीक्षा जी असते ना ती संयुक्त मुख्य परीक्षा एकत्र होणार तुमची बघा, या चौघांची पण सेम तुमची डेट ते डिक्लेअर करणार आहे. सो मेन्स पण एकत्रच होणार आहे. सो मेन्स फॉर्म एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला मग प्रेफरन्स द्यायचे, तुम्हाला पहिला प्रेफरन्स PSI पाहिजे का, दुसरा STI पाहिजे का, ASO पाहिजे का, तसा प्रेफरन्स नंतर भरायचा आहे तुम्हाला. सो आता असं नाही आहे फॉर्म भरताना की तुम्ही फॉर्म भरला STI ASOलाच भरला सर PSIला भरलाच नाही. कंबाईन ग्रुप बीचा फॉर्म भरला ना म्हणजे त्या ग्रुप बी मध्ये नंतर काही जागा ऍड हो, नवीन संवर्ग जरी ऍड झाले, तुमचा विचार इथे केला जाणार आहे. आलं का लक्षात, तुम्हाला कळलं का, मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचा प्रश्न असेल तर नक्की अजून मला नक्की कळवा, त्याच्यावरती व्हिडिओ मी घेतो. ओके, आवडला तर लाईक मात्र नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचे पण महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. आणि जाताना परत एकदा सांगतो, तयारी करत असाल तर कॉम्पिटिशन भयंकर आहे आणि क्वालिटी अभ्यास करा, क्वालिटी मार्गदर्शन घ्या. मार्केटमध्ये सध्या सुळसुळाट चालू आहे, ₹1 1000 रुपयापर्यंत बॅचेस आहे. सो क्वालिटी बॅचेस आहे, याचे डेमो लेक्चर तुम्ही युट्यूबवर बघू शकता. डेमो लेक्चर बघितल्यावर शक्यतो बॅचेस घेऊ नका, आपले सगळे डेमो लेक्चर तुम्हाला इथे अवेलेबल आहे, युट्यूबवर एकदा चेक करून घ्या. आणि बॅच घेण्यासाठी तुम्ही ही ॲप डाउनलोड करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लगेच जॉईन करा. अडचण आलीच 88-88-90 या नंबरवरती नक्की कॉल करा. ओके, सो आवडला व्हिडिओला लाईक करून चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.